नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलोय नागपूरच्या महालवर स्थित दक्षिणामूर्ती स्वयंसेवक मंडळातील गणपती बाप्पाची मूर्ती व डेकोरेशन बघण्याकरिता. दक्षिणामूर्ती स्वयंसेवक मंडळ हे महाराष्ट्रातील सर्वात जुनं मंडळापैकी एक मंडळ आहे. तरी या मंडळाला यावर्षी 106 वर्ष पूर्ण झालेली आहे. चला तर दक्षिणामूर्ती स्वयंसेवक मंडळाचा इतिहास जाणून घेऊया. तर दक्षिणामूर्ती स्वयंसेवक मंडळाची स्थापना 1920 मध्ये के.पी. हेडगेवार यांनी केली होती आणि राष्ट्रवाद, सामाजिक जागरूकता आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रसार करण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. बाप्पाची मूर्ती ही दरवर्षी साऊथ फेसिंग असते व बाप्पाच्या मूर्तीचा चेहरा सुद्धा दरवर्षी सारखाच असतो. नागपूरच्या या मंडळाला यावर्षी 106 वर्ष पूर्ण झालेली आहे. तरीही हे मंडळ महाउपाध्याय बालशास्त्री हारदास, श्रीमंत बाबाराव देशमुख आणि गोविंदराव देशपांडे यांसारख्या महान व्यक्तींशी जोडलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेली राष्ट्रीय प्रार्थना आणि या उत्सवांना दिला एक अद्वितीय राष्ट्रीय स्तर. काळाच्या ओघात हे मंडळ बनले सांस्कृतिक आदान-प्रदान आणि सामुदायिक भावनेचे स्पंदनशील केंद्र. आज हे मंडळ केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर भक्ती, संस्कृती आणि एकतेच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक आहे. तर हा इतिहास तुम्हाला आधी माहित होता का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशा कॉन्टेंटसाठी आमच्या पेजला फॉलो नक्की करा.